कायवारी बॉयज आयोजित ट्विन्स प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यातील तिसरा सामना मॅच चालू करायचे। मॅन ऑफ द मॅचची जर्सी घालूनच खेळायचंय, नाहीतर 2 रनची पेनल्टी लागेल। पहिल्या इनिंग मधील पहिला षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू रोहित नारकर उत्कृष्ट फलंदाज तथा उत्कृष्ट फिल्डर, ज्याने कोकणामध्ये आपलं सुंदर असं नाव केलं असा फलंदाज रोहित नारकर। 2 चेंडू, निर्धाव चेंडू, एकही धाव न येता निर्धाव चेंडू। एक रनाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 चेंडू समाप्ती 1 रन। पहिलं षटक, पहिल्या षटकातील चौथा चेंडू आणि फॉलो थ्रो मध्ये रनआउट। फलंदाज अंपायर डिसिजन आउट। मोठा धक्का तांबूच्या दिशेने, ठाकूरदंडास मोठा धक्का, रोहित नारकर बॅक टू पवेलियन। थँक्यू डीजे। पहिल्या षटकातील 5वा चेंडू, संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1-1। डीजे 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 आपल्या कायवारी बॉयज मधील एक होतकरू बिझनेसमॅन विपुल नाईक यांनी आपल्या पाण्याचा स्टॉल मैदानाच्या बाहेर टाकलाय, तरी सगळ्यांनी त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचंय। विपुल नाईक यांनी पाण्याचा स्टॉल टाकलाय, त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचंय। मोठी बॉटल 15 रुपये, छोटी बॉटल 10 रुपये। मॅच चालू करायची। अंपायर 5वा चेंडू, पहिल्या षटकातील 5वा चेंडू, काय करणार मंगेश? एक धाव पूर्ण। लास्ट टू गो, 5 बॉल, 5 बॉल 2 धावा 1 विकेट। आपल्या मंडळात एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4, 1 विकेट। 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर। 4 थोडा रंगतदार सामना बघायला मिळेल। ठाकूर थंडस आपल्या नावाप्रमाणे मॅच रंगवणार का, बॅटिंग करणार का? दुसरा षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, टॅप केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक फंबल होताना पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण। 1 धाव पूर्ण। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 5 या अंकावर। दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू,
सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, अंपायर डिसिजन, डायरेक्ट हिट. अंपायर रिव्ह्यू. पाय रिव्ह्यू असेल या रनआउटला. मित्रांनो, मोठी मॅच आहे, नक्कीच प्रत्येकावर दबाव असतो, त्यामुळे अंपायरवर कोणी प्रेशर करू नये. अंपायर रिव्ह्यू असते. सुंदर असा थ्रो केला होता. कवारी बॉल्स आयोजित क्वीन्स प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि चालू सामन्यातील दुसरा धक्का कैवारी बॉयजच्या संघाला. पाच आपल्या नारो सुपाऱ्यातील दोन बॉल. 1.2 आपल्याला ज्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं, आपल्या मंडळाच्या पाठी खंबीर असे उभे राहिले, असे निलेशदादा देशमुख यांचं थोड्या वेळात मैदानात आगमन होणार आहे. निलेशदादा देशमुख आपल्या मंडळाला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभले, असे आपले खंदे समर्थक निलेशदादा देशमुख यांचं थोड्याच वेळात मैदानात आगमन होणार आहे. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण, थ्रो करण्याच्या ह्याच्यात एक धाव पूर्ण. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 5 या धावसंख्येवर. थोडी गाड्या साईडला करायच्या आहेत. 3 बॉल 6 रन. थोडी मॅच थांबवायची. अंपायर मॅच थांबवायची. आपल्या मंडळाला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभलंय, असे आपले खंदे समर्थक निलेशदादा देशमुख यांचं आपल्या मैदानात हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात निलेशदादा देशमुख यांचं आपल्या व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचं कैवारी बॉयज मंडळातर्फे हार्दिक 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 असं स्वागत. दादा धन्यवाद. नेहमीच तुमचं सहकार्य, तुमचा पाठिंबा आमच्या मंडळाला असतोच. थँक्यू. या ठिकाणी आपल्या भेटीला आम्ही आलेलो आहोत. वॉर्ड क्रमांक 9 मधून आम्ही 4ही उमेदवार निवडणुकीला उभे आहोत. माझे सहकारी विनोद जाधव, माझ्या भगिनी सुमनताई काकडे, माझ्या आणखीन भगिनी रुपालीताई पाटील. वॉर्ड क्रमांक 9A विभागातनं रुपालीताई पाटील उभे आहेत, यांची निशाणी आहे शिटी. वॉर्ड क्रमांक 9B मधून उभे आहेत सुमनताई काकडे, यांची निशाणी आहे शिट्टी. वॉर्ड क्रमांक 9K यातनं मी स्वतः उभा आहे निलेश देशमुख. आणि वॉर्ड क्रमांक 10 मधनं उभे आहेत विनोद जाधव. मग काय 16 तारखेला गुलाल उडवायचा ना. धन्यवाद. आपली मॅच माझ्या थांबवण्यात आली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कैवारी बॉईज आणि माझा छोटा भाऊ रोशन ठाकूर यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून संधी दिली. आणि सर्व कैवारी बॉईजचे, सर्व त्यांचे ह्या मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हँडओव्हरची प्रक्रिया चालू आहे. जवळचीच आपली लोक आहेत, हँडओव्हर प्रक्रिया करून आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ द्या. हे या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो आणि आपण लवकरच ती प्रक्रिया निवडून आल्यावर ताबडतोब पूर्ण करू आणि एक सुविधा उपलब्ध करून देऊ. धन्यवाद निलेश दादा. नेहमीच खेळाडूंच्या मागे, नेहमीच क्रिकेट प्रेमीच्या मागे, नेहमी एखाद्या कलाकाराच्या मागे खंबीर उभे राहणारे निलेश दादा देशमुख, तुम्ही आमच्या या चालू स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवल्याबद्दल मंडळाच्या तर्फे तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद.
चालू असणारा सामना पाटील ब्रदर्स वर्सेस ठाकूर थंडर्स. चला मॅच चालू करून घ्यायचे. 3 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या ओव्हरमधील. मॅच चालू करायची. गतिवान चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते आणि त्याच्या स्वरूपात एक धाव वाढते ठाकूर थंडर्सच्या धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 धावा. 1.4. वाईट +1 2 धावा, अवांतर 2 धावा. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर फटका, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा थ्रो, पण त्याच्याच मध्ये सुंदरशी एक धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावर. विपुल 10. 5 बॉल 10. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. दहा. मॅसीचा 10 नंबर, सचिन तेंडुलकर सरांचा 10 नंबर 10. शेवटचं षटक. ही मॅच झाल्यानंतर एकदा नोची लाईन मारून घ्यायची आहे. सुंदर असा फटका. अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन. यापुढे होणारा सामना क्रियांश 11 वर्सेस सीताराम बॉयज. दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि 1 धाव, डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावा तंबूच्या दिशेने परतताना. ठीक आहे, थँक्यू. यापुढील होणारा सामना क्रियांश 11 वर्सेस सीताराम बॉयज. ठीक आहे, थँक्यू. क्रियांश 11 आणि सीताराम बॉयज दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. टॉस का बॉक्स कोण होणार? टॉस का बॉक्स. तिसरा षटक, तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. तिसरा चेंडू. अंपायर डिसिजन. आउट. फलंदाज तांबूच्या दिशेने परत करा. आउट. फलंदाजी टीमला 1 रिव्ह्यू आणि गोलंदाजी टीमला 1 रिव्ह्यू असेल, त्यामुळे आपला रिव्ह्यू घेऊ शकतात. बॅटिंग टीम रिव्ह्यू.
सॉफ्ट सिग्नल अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट असेल. विजय थँक्यू विजय. सध्या ठाकूर दंडोरे टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण बघू शकता पाटील ब्रदर्स आजच्या दिवसात खूप फॉर्ममध्ये चाललेत. सीतारामच्या कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉसमध्ये जायचं आहे. सायवारी बॉयज आयोजित क्वीन्स प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वातील दुसरा दिवस. अंपायर डिसिजन आउट. फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे मागची मॅच ठाकूर थंडर्स चांगले जिंकलेले, पण या मॅचमध्ये त्यांचा स्कोर खूप कमी दिसतोय. थोडी मेहनत करावी लागेल. येणार का 3 बॉल 3 चौकार येणार काय? मारणार का हॅट्रिक चौकारांची? 3 बॉल 11 रन. चांगला चेंडू. वा, खूप चांगली गोलंदाजी या मण्याची. यॉर्कर बॉल. सुंदर फटका. तेवढं सुंदरच क्षेत्ररक्षण. त्यामध्ये 1 धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. लास्ट गोल. 12. 12. अमन आजच्या दिवसाचा बेस्ट बॉलर घेऊन जाणार आहे की काय? चला नीला स्ट्राईक वरती अमन. आणि एक कडकडीत शॉट होता पण रन आउट. हॅलो अरे नीरज आपले रामदेवचे होणार आहेत. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ही 13. या 13 धावसंख्येने ओव्हर समाप्ती. म्हणू शकत नाही. अंपायर चला लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. नवीन कॉमेंटेटर ब्लू स्टारचे आयकॉन सुरक्षित यांनी आपल्याला आणून दिलंय. आपल्यासाठी नवीन कॉमेंटेटर सुमित भाऊ यांचं सुद्धा इकडे आगमन झालंय. तरी जोरदार टाळ्या. कॉमेंटेटर केलं तर ती मॅच चालू करायची. अंपायर हॅलो. धन्यवाद सर. कवारी बॉईज आयोजित प्रीमियर लीग 2026 पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील आज आपला दुसरा शेवटचा आणि अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 2 संघ क्वालिफाय झाले. त्यामधील मात्र एक संघ होता तो म्हणजे ब्लू स्टार. दुसरा संघ ट्विन्स रायडर्स. चांगली अशी सुरुवात आपण कालच्या दिवसामध्ये बघितली. चांगले असे सामने आपल्याला या चांगल्याशा ग्राउंडवरती काल पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र आजचा या स्पर्धेतील दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये चांगली लढत आपल्याला सामन्यांमध्ये 14 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. हॅलो चेक. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. तिथून मात्र 2 संघांमध्ये होते लढत. पहिला चेंडू अवांतरित धाव आणि खराब अशी सुरुवात. गोलंदाज तिथून मात्र 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना पहिला अवांतरित धावसंख्या नाही सुरुवात करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र धावचीची संध्या. तिथून मात्र पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय गावतील आणि तिसऱ्या पंचांकडे अपील करतायत. नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय देखील गावला जाईल. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना अवांतरित धावसंख्येने सुरुवात झाली होती. तिथून मात्र एक धावची स्वरूपात संधी निर्माण झाली. तिथून मात्र तिसऱ्या पंचांकडून आपल्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल.
उसड इसड लावड्या फोटो नाही काढायचे लवड़े तेरे को खेलने का मेरी जगह लवड़े सच में तू जाएगा तो खेलने देगा बैठने की बात कर मेहंदी को बुला पाटील ब्रदर्स आणि ठाकूर थंडर्स असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकूर थंडर्स आणि विकेट आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत कळला जातो. नक्कीच गाडी बाद होते धावची स्वरूपात. तिथून मात्र पहिला धक्का टाकतो पाटील ब्रदर्स संघाला. एक छोटंसं आव्हान 18 चेंडू आणि 14 धावांचं असताना थोडीशी खराब रनिंग बिटवीन द विकेट आणि तिथून मात्र पहिला गाडी बाद होतोय पाटील ब्रदर्सचा. एक चेंडू आणि एक धाव. चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचा. पहिला अवांतरित धावसंख्येने सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक आणि तिथून मात्र गाडी बाद केला जातोय. अद्यापही जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे कैवारी बॉईज यांच्याकडून आणि चांगलं असं मैदान आपल्यासाठी उपस्थित करून दिलंय. या ट्विन्स प्रीमियर लीग साठी नक्कीच प्रेक्षकांचा देखील तितकाच प्रतिसाद आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिला आणि त्यानंतर मात्र आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. त्या दिवसामध्ये देखील एक सुट्टीचा दिवस रविवार असल्यामुळे एक चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. नाही ना चेतन बरोबर सिद्धांत आणि समीर बॅटिंग करून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला हलकासा पुश केला चेंडू तिथून मात्र जायला डिक्लेअर झोन मध्ये. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा, एक गाडी बाद. अद्याप चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ इथून मात्र होतोय आणि 4 चेंडू अजूनही आपल्या शतकातील शिल्लक. तिथून हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला पुश केलाय. तत्पर चेंडू फेल केला जाईल. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 14 धावांचं आव्हान असताना चांगली अशी आता मात्र संत आणि सावध सुरुवात करताना पाहायला मिळतं आपल्याला संघ पाटील ब्रदर्स. बॉलिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित. या वेळेस सुंदर चेंडू लेग ब्रेकचा चेंडू. तिथून मात्र चेंडू गॅदर करण्यामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर होतं एक धावसंख्येमध्ये आणि एक धावसंख्येमध्ये होईल भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. एक गाडी बाद. 4 चेंडूचा विचार केला तर अद्याप 4 चेंडू या शतकामधील 2 चेंडूचा खेळ इथून मात्र येणं शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 धावा. आपल्या शतकातील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. रोहित त्याचा चांगली सुरुवात म्हणता येईल पाटील ब्रदर्स कडून. पहिला एक धावच्या स्वरूपात गाडी बाद झाल्यानंतर चांगला असा कमबॅक. परंतु तिथून मात्र पुन्हा एकदा गाडी होतोय बाद आणि दुसरा धक्का लागतोय पाटील ब्रदर्सच्या संघाला. सांगायचं ना धन्यवाद देवी. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे जिथून मात्र अद्याप हा सामना जिंकण्यासाठी पाटील ब्रदर्सांना 12 चेंडू आणि 9 धावा जिथून मात्र गरज. धावची स्वरूपात 2 गाडी बाद झाले. त्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित याच्याकडून. आपल्या पहिल्या शतकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत 2 गाडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे रोहित. इथून मात्र 12 चेंडू आणि 9 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी पाटील ब्रदर्स या संघाला नक्कीच 12 चेंडू आणि 9 धावा कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहण्याजोगे असेल. एक चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ठाकूर थंडर्स मध्ये देखील 12 चेंडू आणि 9 धावा कशा प्रकारे धावा रोखल्या जातील, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनली जाईल मैदानामध्ये नक्कीच स्ट्रॅटेजी बनवली जाते. 12 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आपण विचार केला तर गोलंदाज नीरज यादव. इथून मात्र नीरजला देखील आपल्या संघाला थोडंसं कमबॅक करून द्यावं लागेल. 12 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच पारितोषिक देखील लागलं जाते. लगातार 2 चौकार मारले तर अतुल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तब्बल देण्यात येईल. बघा मित्रांनो, ही एक आपल्या या
स्पर्धेची ओळख आहे. मग जिथे मात्र मोठी मोठी पारितोषिक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलीत आणि आजच्या दिवसामध्ये देखील पारितोषिकाची उधळण होताना आपण पाहतोय. लगातारच्या 2 चौकारासाठी 500 रुपयाच्या पारितोषिक लब्बा. तिथून मात्र डायव्ह केला चेंडू, धावबाची संधी. पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पंच आपला निर्णय गडी सेफ आहे. ओके 1 ओके, एक धाव कंप्लीट आहे. तिथून मात्र पहिल्या चेंडूवरती हलकासा ड्राईव्ह केला होता. धावबाची संधी देखील उपलब्ध झाली होती. थोडासा गॅदर करण्यामध्ये चुकी आणि त्याचं रूपांतर एक धावसंख्येमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावसंख्या, 1 चेंडू आणि 6 धाव. अद्यापही सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 8 धावाची इथून मात्र गरज. 11 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय नीरज यादव. चांगला चेंडू पहिला आपण पाहिला नीरजकडून. यावेळेस थोडासा अवांतरित धावमध्ये भर पडेल नीरज. कुठेतरी आता मात्र लाईनमध्ये थोडासा भटकताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा बँक बॅलन्स कमी असताना खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नीरजकडून. यावेळेस चेंडूला पुश केलाय, गॅदर केला जाईल. तोपर्यंत आणखी एक धाव कंप्लीट. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 8. 2 चेंडू आणि 8 धावा. इथून मात्र अद्यापही हा सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक सोपं आव्हान म्हणता येईल पाटील ब्रदरसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आणि तिथून आणखी एक धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 9 धावा. अद्यापही 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच बॉक्स क्रिकेटमध्ये एक धावेला नक्कीच आपण महत्त्व दिलं जातं, कारण आपण त्या प्रकारची या ग्राउंडची रचना आपण पाहतो. बॉक्स क्रिकेटमध्ये एक धावा तुम्हाला विजयाकडे घेऊन जाते. तिथून मात्र पुन्हा एकदा अवांतरित धाव आणि धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 3 चेंडू आणि 10 धावा. थोडंसं लाईन अँड लेनमध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय नीरजच्या. आपण पाहतोय धावसंख्या कमी असताना आता मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय नीरज. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळा चेंडू फील केला जाईल. अजून एक धाव. धावसंख्येमध्ये भर पडेल 11. 8 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 3 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय अमन आणि समीर. 8 चेंडू आणि 3 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू फील्ड केला जाईल. त्यात अजून एक छोटी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12. 2 गडी बाद 12. 2 धावचीच्या स्वरूपामध्ये गडी आपल्याला बाद होताना पाहायला मिळालं. तिथून मात्र चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळालं पाटील ब्रदर्सकडून. आता हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. थोडेसे कुठेतरी शोल्डर्स डाऊन होताना पाहायला मिळतात थंडर्स बॉयज यांची. आपल्याला 2 धावांची गरज पाटील ब्रदर्स हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच इथून मात्र थोडंसं कुठेतरी चांगला कमबॅक करून द्यावा लागेल निराव्याला आपल्या संघासाठी. शेवटच्या शतकापर्यंत जर हा सामना घेऊन जायचा असेल तर नक्कीच एक चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करावा लागेल निराव्याला. चांगला फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय पाटील ब्रदर्सकडून. 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि आणखी एक अवांतरित धावसंख्येमध्ये भर नक्कीच पडेल. पंच वाईड आहे ना. ओके, वाईड घोषित करतील आणि धावा स्वरूपात गडी देखील तिथे बाद होईल. आता मात्र स्कोअर होतोय लेवल आणि हा सामना जिंकण्यासाठी अवघी 1 धावांची गरज. पाटील ब्रदर्स या संघाला अगदी एक सहज आणि सोपा असा विजय म्हणता येईल पाटील ब्रदर्ससाठी. एक माफक असं आव्हान असताना 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना अगदी एक सोपा विजय म्हणता येईल पाटील ब्रदर्ससाठी. 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. तिथून मात्र ब्लू स्टार संघाने खरोखरच खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला. तिथून मात्र त्रिपाठी आणि सुरक्षित मोरे यांनी चांगली काल फलंदाजी. लगातारचे 4 चौकार आपल्याला सुरक्षित मोरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि क्वालिफायरला पहिला संघ ठरला होता तो म्हणजे ब्लू स्टार. इथून मात्र पाटील ब्रदर्स संघ विजय ठरतो आणि विजय संघाचे हार्दिक स्वागत. जाऊया डीजेकडे, ऐकूया एक मधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊया मॅचमध्ये.